आई फार प्रेम करत असते हो. किती प्रेम करते. डोळे मिटून प्रेम करते, तिला प्रेयसी म्हणतात. डोळे उघडे ठेवून प्रेम करते, तिला मैत्रीण म्हणतात. डोळे वटारून प्रेम करते, तिला बायको म्हणतात. आणि डोळे मिटेपर्यंत प्रेम करते, तिला आई म्हणतात. आई गेली ना ताई, तुम्ही रडाल पैसे. आई गेली ना, तिच्या फोटोकडे पाहून ढसढसच्या डोळ्यात पाणी येतं बरं. तिच्या आठवणी रडवत असतात. लय प्रेम करते हो इकडच्या पेक्षा. आज या ठिकाणी एवढा जनसमुदाय उपस्थित आहे. सगळ्यांना माझे हात जोडून विनंती आहे. कैलासवासी सुमन सोपान मोरे म्हणजे आपली सगळ्यांची सुमाई गेली. आज 1 वर्ष पूर्ण होत आहे. आज या अतिशय दुःखी परिवार आहे. पाठीमागं मोठा परिवार आहे. सगळ्यांच्या माध्यमातून मला हे दिलेलं आमंत्रण निमंत्रण. जाता जाता सगळ्यांना माझे हात जोडून विनंती आहे. यूट्यूबला माझे अनेक कीर्तन आहे, इंस्टाग्रामला अनेक फॉलोअर्स. मी रोज जाता जाता तळमळीने सांगतो, जीवन जगत असताना जीवनामध्ये निर्व्यसनी जीवन जगा. दारू पिऊ नका, व्यसन करू नका. व्यसन दारू सोडा आणि संसार जोडा. ड्रिंक करून गाड्या चालवू नका. मी रोज जाता जाता संदेश देते. बघा कीर्तन आजपर्यंत तुम्ही भरपूर ऐकली महाराज लोकांची. कीर्तन भरपूर ऐकले, आवर्तन भरपूर झाले. परिवर्तन झालं पाहिजे, बदल झाला पाहिजे. माझी तळमळीने विनंती. मी महाराष्ट्रामध्ये धर्माचं काम करणारा महाराज आहे. मी रोज तळमळीने सांगतोय, महाराष्ट्रामध्ये तिकडे गुजरात असेल, सुरत अंकलेश्वर असेल, खाली इकडे कर्नाटक असेल, तेलंगणा, महाराष्ट्रात सगळीकडे 36 जिल्ह्यामध्ये रोज फिरतो. रोज तळमळीने सांगतो, दारूने 3 प्रकारची हानी आहे. एक आर्थिक हानी, दुसरी सामाजिक हानी आणि तिसरी कौटुंबिक हानी. आर्थिक हानी, खिशामध्ये पैसा राहत नाही. सामाजिक हानी, समाजामध्ये कोणी विचारत नाही. आणि कौटुंबिक हानी, घरामध्ये कवडीची किंमत कोण देत नाही. म्हणून माझी तळमळीनं विनंती, व्यसनाधीन होऊ नका. एक वाक्य मोठं बोलतो, आपण सगळे जाणकार मंडळीत काका. माणसाच्या जीवनामध्ये व्यसन करायचं असेल, दारू प्यायची असेल, हिंमत लागत नाही. निर्व्यसनी राहायला हिंमत लागते. आज एवढी भयावह परिस्थिती आहे. मी जालन्याचा आहे. जालना, बीड, परभणी, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, मराठवाड्याचा सर्वे केला. खाली विदर्भ, खाली खानदेश, एवढी भयावह परिस्थिती आहे. पश्चिम महाराष्ट्र, एवढी भयावह परिस्थिती आहे. जर हवेनं आपण प्रवास करू लागलो ना दादा, आज तरुण मुलं ड्रिंक करून गाड्या चालू लागले. बरेच माणसं मोठ्या गाड्या ड्रिंक करून चालवतात. परिणाम ॲक्सिडेंट होतो आणि रक्ताच्या थारोळ्यात रोडच्या कडीला पडतात. ॲम्ब्युलन्स येते आणि घेऊन जाते. बऱ्याच माझ्या आई बहिणीच्या कपाळाचं कुंकुताई टिकली निघून गेली. जीवन वनसी पानासी झाले का, नवरा निघून गेला. बऱ्याच माय माऊलीचे लेकरं ह्या जगात नाही राहिले. बऱ्याच माझ्या दादांचे मित्र ह्या जगात राहिले नाही. नातेवाईक राहिले नाही का, ॲक्सिडेंट झाला आणि निघून गेले. म्हणून ड्रिंक करून, व्यसन करून दारू गाडी चालवू नका. माझी विनंती आहे. अरे जाम पर जाम पीने से क्या फायदा, सुबह पीऊंगे शाम को उतर जाएंगी, लेकिन हरी नाम का पीला पीकर देख तेरी जिंदगी सुधर जाएगी. व्यसन करू नका. आणि 2, जन्म देणाऱ्या मायबापाची सेवा करा. एका आईच्या पित्यर्थ या ठिकाणी मी उभा आहे. आई काय असते ऐका. जोपर्यंत आई जिवंत असते तोपर्यंत आईची किंमत कळत नाही. एकदा गेली ना, तिच्या आठवणी फोटोकडे पाहून डसडसा रडवतात माणसात. आई फार प्रेम करत असते. इस भरे हुए बाजार में पैसों से साहब आप लोगों को सब कुछ मिल सकता है. पैसों से अच्छा खाना मिल सकता है, लेकिन भूख नहीं मिल सकती. पैसों से किताब खरीद सकते हो, लेकिन ज्ञान नहीं मिल सकता. पैसों से अच्छा बिछाना खरीद सकते हो, लेकिन नींद नहीं मिल सकती. उसी तरह आप लोगों को पैसों से अच्छा बीवी मिल सकती है, लेकिन माँ बाप नहीं मिलते. म्हणून प्रत्येकाने माई बापाची सेवा करा. आई वडील हे पात्र आकाशाच्या उंचीचं आहे. आज कैलासवासी सुमन सोपान मोरे ही माई माऊली राहिली नाही तुमच्या आमच्यामध्ये. मला फोनवरती समाधान दादाने सांगितलं, म्हणले महाराज अकलूजला हॉस्पिटलला आम्ही घेऊन गेलो, पुण्यात केमला घेऊन गेलो. प्रत्येक ठिकाणी पाहिजे तेवढा खर्चला आम्ही आमच्या आई करता केला.
आज एवढ्या मोठून लांबून मला बोलवलं, एवढा मोठा खर्च या मंडळीने, एवढा मोठा समाज उपस्थित आहे. आई करता प्रत्येक गोष्ट केली महाराज. का? आई ते असते, नसते सांभाळणारी दाई. दाई म्हणजे नोकरीन बाई, असल्यावर कळत नाही, नसल्यावर मिळत नाही. आई मायेचा सागर, समृद्धाची घागर, चैतन्याचा जागर. आई भाजीतलं मीठ, आई हक्काचं व्यासपीठ, आई थंडगार वारा, आई मायेचा उबारा, आई पावसाची रिमझिम, आई ढगांचा कडकडाट, आई दुधावरची साय, आई वासराची गाय, आई लंगड्याचा पाय, आई पांगळ्याच्या हातातली काठी. आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर, ईश्वराचं वास्तव्य जिच्यामध्ये सज्जन आहोत तिला आई म्हणतात. अरे स्वामी तिन्ही जगाचा आहे, स्वर्ग मृत्यू आणि पाताळ, पण आई विना भिकारी आहे. म्हणून माझी विनंती आहे, तुम्ही प्रत्येक जाता जाता रडाल माय सगळे, तुमच्या प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी येईल. आज माऊलीनं सुद्धा मला सांगितलं, म्हणले महाराज सुमाई आमच्यातनं निघून गेली हो महाराज. इथून पुढं समाधान धारा मोठा होईल, मुली असतील, मुली सुद्धा पाहिजे ते करू शकतील. पाठीमागं एवढा मोठा परिवार आहे, पण आज आई निघून गेली. प्रत्येकाला दुःख झालं आईच्या जाण्याने. देवा पांडुरंगा, आमचं आयुष्य कमी केलं असतं, आमच्या आईला दिलं असतं तरी चाललं असतं, पण आईला घेऊन जायला नव्हतं पाहिजे पांडुरंगा. आज आई असल्यावर लय आनंद वाटायचा. आई बागडायची, आई खेळायची, आई बोलायची. वडिलाचं छत्र आमच्या जीवनात निघून गेलं. देवा पांडुरंगा, काय चुकलं रे देवा, एवढे सोन्यासारखे माणसं घेऊन गेलंस पांडुरंगा. प्रत्येकाचा कंठ दाटून येईन, ओर भरून येईन, डोळ्यात पाणी येईन. देवा आई फार प्रेम करत असते हो. किती प्रेम करते, डोळे मिटून प्रेम करते, तिला प्रेयसी म्हणतात. डोळे उघडं ठेवून प्रेम करते, तिला मैत्रीण म्हणतात. डोळे वटारून प्रेम करते, तिला बायको म्हणतात. आणि डोळे मिटेपर्यंत प्रेम करते, तिला आई म्हणतात. आई गेली ना ताई, तुम्ही रडाल पैसे. आई गेली ना, तिच्या फोटोकडं पाहून ढसढसच्या डोळ्यात पाणी येतं बरं. तिच्या आठवणी रडवत असतात. लय प्रेम करते हो. इकडच्या पेक्षा यांना विचारा, तुम्ही रडाल माय सगळ्या. आठवा तुमची आई माहेरातील. डोळ्याच्या समोर आईचं चित्र आणा. 60-65 वर्षाची आई आहे. थकली ताई, म्हातारी झाली, पांढरे केस आहे, सुरकुत्या वळल्या, गालाच्या खाचड्या, हातामध्ये काठी आहे. आणि ताई, तुम्ही ज्यावेळेस माहेरात जाता ना, 30-35-40 वर्षाची मुलगी ज्यावेळेस भेटायला जाते ना आपल्या माहेरात आईला लय आनंद वाटतो. आई म्हणते, माझी बाई आलीस का, ये बाई. थकली, किचनमधून उठते, मुलीला पाहिलं की एवढा हर्ष वाटतो, एवढा आनंद वाटतो. ताड दिशेने उठते, काठी टेकट बंगल्याच्या समोर येते. आई तुमचं औक्षण करते. ताई भाकरीचा तुकडा घेते, तांब्याभर पाणी घेते ना, असं वळून फेकते ना, असे बोट मोडते. माय, माझ्या मुलीला कोणाची दृष्ट नको लागाल, दृष्ट काढते. आणि तुम्ही 4-5 दिवस दिवाळीच्या सणाच्या दिवशी राहतात. आईला लय आनंद वाटतो. आई पाहिजे ते तुम्हाला गोडधोड करून खाऊ घालते. ताई म्हणते, बाई किती खराब झालीस माझी बाई. आणि तुम्ही ज्या वेळेस गाडीतून आलात ना, म्हणताना एवढ्या उन्हात आली माय, मुलीच्या अंगाला ऊन लागू नये हे म्हणणारे हक्काचे असते बरं ताई. जाताना सुद्धा म्हणणार, ताई ऊन कमी झाल्यावर जाय. अहो ती लोकांच्या बांधावर मोलमजुरी करते हो. दुपारच्या 2-2 वाजता स्वतःच्या शेतात राब कष्ट करते हो. पण माझी लेक, माझी मुलगी ज्यावेळेस मला भेटायला येते ना, तिच्या अंगाला ऊन लागू नये म्हणणारे हक्काची आई असते. ताई फार प्रेम करते. 2-4 दिवसानं तुम्ही दिवाळीचा सण झाल्याच्या नंतर जाणार, तिकून जावायचा फोन येतो, उद्या माझी मुलगी जाणार. आईला झोप येत नाही. आई पहाटे 4 वाजता उठते. ताई ऐका प्रसंग डोळ्याच्या समोर आला. पाठीमागच्या रूममध्ये खोलीमध्ये जाते, लोणचाची अशी बरणी घेते, मुलीच्या पिशवीत ठेवते. बाई ही बॅगमध्ये लोणचं ठेवला, घेऊन जाय, तुझे लेकरं बाळ खातील. हे बाई ही डाळ आहे, घेऊन जाय. हरभऱ्याची डाळ आहे, तुरीची डाळ आहे. हे बाई ही मटकी आहे, घेऊन जाय. पापड्या आहेत, कुरड्या आहेत, घेऊन जाय. मुलीला भेटत नाही का, जावं श्रीमंत आहे, पण आईची वेडी माया असते. ताई लय बोळी बाबडी आई असते हो तुमची. लय प्रेम करते. गालावून असा हात फिरते, बोट मोडते, पप्प्या घेते. बाई सुखात राहील, लय खराब झालीस, लेकर बाळ खुशालेस ना. जाताना तिला काय आठवतं काय, थांब बाई. पाठीमागच्या रूम मध्ये जाते आणि तांदूळ घेते, तुमच्या गाडीत ठेवते. हे बाई हा भारीतला इंद्रायणी तांदूळ घेऊन जाय, तुझे लहान लहान लेकर बाळ खातील. आई लय प्रेम करते.
जावाई श्रीमंत आहे पण आईची वेडी माया असते. आईला वाटतं ज्या वेळेस भात केला ना, खिचडी भात खात असताना प्रत्येक घासाला माहेरातला आईचा चेहरा डोळ्याच्या समोर उभा राहील म्हणून वेड्यासारखं प्रेम करत असते. महिला मंडळी, तुमचं प्रत्येकाचं हृदय दाटून येईन, कंठ दाटून येईन, डोळ्यात पाणी येईल, डसडसा रडाल. माहेरातली एकदा कमाई निघून गेली ना, तुमच्या पिशवीत ताई बदल झाल्याशिवाय राहणार नाही. इथं बऱ्याच माझ्या ताई बसलेल्या आहेत, आई बसल्यात. दिवाळीच्या सणाच्या दिवशी गेल्यात, येताना गाडीमध्ये एकच पिशवी रिकामी आली. आई असली, मोठी आई असली की लय आनंद वाटतो. 4-4, 5-5 पिशव्या गाडीमध्ये घेऊन येतात. पण आई निघून गेली, बाप निघून गेला, हक्काचा दिवाळीचा सणाचा मुराडी निघून गेला. लय प्रेम करते गडे आई. एका 15 वर्षाच्या मुलीने आईला प्रश्न केला, ए आई, माझं वय 15 वर्ष चाललंय ग आई. 5 वर्षापूर्वी तू मला मामाच्या गावाला महिन्यातून दोनदा घेऊन जायची. दिवाळीच्या सणाच्या दिवशी मामाच्या गावाला न्यायची. तू सुद्धा जायची, लय आठवण येतोय म्हणून धावत जायची. गाडी नसली तर बसनं एसटीनं जायची. आई, आज पाहते मी तुझ्याकडे 2 वर्ष झाले तू मामाच्या गावाला जात नाही का आई. आईच्या डोळ्यात पाणी आलं ताई आणि डसडस रडू लागली. आई म्हणली, खरं सांगू का, मला का जा वाटत नाही. आज माहेरात माझी आई जिवंत नाही, माहेरात माझा बाप जिवंत नाही. माहेरात आई असली का लय आनंद वाटतो. आज माहेरात जाऊ वाटत नाही का, ती गल्ली खायला उठते. देवाच्या देवघरातला दिवा पाहिला का आईचा चेहरा आठवतो. घराच्या समोरची रांगोळी पाहिली का आईचा चेहरा आठवतो. देवा पांडुरंगा, काय चुकलं आमचं आयुष्य कमी केलं असतं, आईला दिलं असतं तरी चाललं असतं. दिदे तू विचारतेत ना का जात नाही, जाऊ वाटत नाही मला. आईच्या फोटोकडे पाहिलं तर पोटात तुटतं ग बाई, जाऊ वाटत नाही, जाऊ वाटत नाही. आज माझी आई नाही राहिली माहेरात, जाऊ वाटत नाही. आई असली ना ताई, महिन्यातून दोनदा तीनदा तुम्ही माहेरात जातात. खरं जर वास्तविक पाहिलं ना, स्त्रीच्या जीवनामध्ये माहेर कुठपर्यंत आहे, जोपर्यंत माहेरात तिची आई जिवंत आहे आणि माहेरात बाप जिवंत आहे तोपर्यंत स्त्रीच्या जीवनात माहेर आहे. एकदा का माहेरची आई निघून गेली की पाहुण्यासारखं दाराच्या समोर उभं राहावं लागतं बरं ताई. आई असते की कोणाची परवानगीची गरज नसते. महाराज तुम्ही आमचा कंठ दाटून आणलं, हो महाराज तुम्ही आमचं हृदय दाटून आणलं. आई सांगितली, महाराज आम्हाला साने गुरुजीने श्यामची आई शिकवली. आईवरती सेमिनार आलेत, आईवरती कविता आले, पण बाप काय कमी नाही हो. आईवर कविता आले, त्या आईचं वर्णन तुकोबाराय करतात. आई कशी असते, एका लेखकाने एका कवितेमध्ये वर्णन केलंय. आई काय असते, ऐका गड्या. आमचे रामेश्वर महाराज एक त्यांच्या वाणीतून एक कविता म्हणतील आईवरती. आई माझी, टाळी वाजवा, टाळी वाजवा. माईचा सागर हे दिला तिने जीवना हे आई वडील माझे थोडं काय सांगू त्यांचे उपकार. जीवनाच्या वाटेवरती किती आशीर्वादांचा आई मायेचा सागर. ऐका, कैलासवासी सुमाई आपली या जगामध्ये राहिली नाही. आज एवढा दुःखी परिवार आहे. दादा, समाधान दादा, तुम्ही एवढा खर्च केला आईच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने या मोरे परिवाराने. आज आई तुम्हाला स्वर्गातून आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. आणि आईच्या आशीर्वादामध्ये
आज संपूर्ण मोरे परिवार उभं आयुष्य सुखाने समाधानाने शांतीने जीवन जगल्याशिवाय राहणार नाही. आईचा आशीर्वाद आईची दुआ तुमच्या पाठीमागे राहिल्याशिवाय राहणार. आई फार प्रेम करत असते. ऐका, इथं बसलेल्यापैकी ज्यांची आई या जगात नाही, आई डोळ्याला धारा लागतील. इथं बसलेल्यापैकी ज्यांचा बाप ह्या जगात नाही, त्यांच्या डोळ्याला धारा लागतील. रडाल बारीक. अरे ढगाआड गेलेला सूर्य तुम्हाला दिसेल, एकदा मातीच्या आड गेली ना आई, मातीच्या आड गेलेली आई नाही दिसणार माझ्या रात. जोपर्यंत घरात विठ्ठल रुक्मिणी आहेत ना, त्यांची सेवा करा. त्यांच्या आशीर्वादाने काही कमी पडणार नाही. आज एवढा अथंग समाज आहे. सुमाईच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं, वर्षश्राद्धाच्या निमित्तानं ऐका, आई काय असते, तिला कधी कधी मुलगी व्हावं लागतं. वेगवेगळे पात्र रंगावं लागतात. वेगवेगळे पात्र संसाराच्या रणगाडामध्ये रंगावं लागतात. कधी सुनबाई होते, कधी सासूबाई होते, कधी मामी होते, कधी आत्या होते, कधी मावशी होते. थकली, म्हातारी झाली, शरीर थकलंय, पांढरे केस झाले, सुरकुत्या वळ्या, गालाच्या खाचड्या, हातामध्ये काठी आहे. सगळ्याच्या घरातल्या नातवाची नातीची आजीबाई प्रेमाची होत असते गड्या. पण तिला वेगवेगळं पात्र रंगावं लागतात संसाराच्या रणगाड्यामध्ये. आई फार मोठी आकाशाच्या उंचीची आई आहे, म्हणून त्या आईची सेवा करा. महाराज तुम्ही आमचं कंठ दाटून आणला आई सांगितलं, पण बाप सुद्धा काही कमी नाही. ऐका, आईला रडता येतं काका, बापाला रडता येत नाही. नारळ घ्या तुम्ही, नारळ दिसायला कडक आहे, पण फोडल्यानंतर गोड अमृतासारखं पाणी देणारा तुमचा माझा शेतकरी बाप असतो. बरं, बाप म्हणजे जगण्याचं माप, बाप म्हणजे पाठीवरची थाप. जो किती रागवला तरी त्याची माया अमाप, तो म्हणजे बाप. बाप म्हणजे यशाकडे नेणारी शिडी, संकटातून पार करणारी होडी. जो तिखट बोलला घरात तरी आयुष्यभर त्याच बापाची गोडी, तो म्हणजे बाप. बाप म्हणजे शिस्तबद्ध धाक, जगणं आपोआप आयुष्याच्या समुद्रभागी दीपस्तंभाची झाक. तो म्हणजे तुमचा माझा बसलेला देव माणूस शेतकरी बाप. म्हणून त्या बापाची प्रत्येकाने सेवा करा. माझी विनंती, एवढा समाज उपस्थित आहे, जाता जाता मी तळमळीनं विनंती करतो, या मोरे परिवार एवढा मोठा आईच्या पित्यर्थ कार्यक्रम ठेवला. ऐका, कोटी रुपयाचा बंगला बांधा, बांधा. कष्टाचा पैसा आहे ना तुमचा, मेहनतीचा पैसा आहे, बांधा. 2 कोटीचा बांधा, बांधा. बंगल्याच्या समोर असा चौपाईमध्ये असा पाळणा बांधा, आणि एका बाजूला म्हातारी आई बसलेली असून द्या त्या पाळण्यामध्ये, आणि एका बाजूला म्हातारा बाप बसलेला असून द्या. खरी शोभा तुमच्या कोटी रुपयाच्या बंगल्याची असते. लक्षात. माझी विनंती आहे, आईवडिलाच्या जीवनामध्ये सेवा करा. आज खऱ्या अर्थाने एवढं दुःख झालं आईच्या जाण्याने या कुटुंबाला, या परिवाराला. देवा पांडुरंगा, या दुःखातून पेलण्याकरता यांना उदंड शक्ती दे, ही सदैच्या पांडुरंगाकडे करतो. आणि झालेली कीर्तनरूपी सेवा भगवंताच्या चरणी, ज्ञानोबा तुकोबा यांच्या चरणी सेवा समर्पित करतो. आणि वाणीला पूर्णविराम. ज्या साधू संतांनी हा मार्ग दाखिला त्या साधू संतांचं भजन करा. ज्ञानेश्वर माऊली.